मंडळी, पुण्याच्या राजकारणाचा असा काही खेळ झालाय ज्याचा अंदाज मोठमोठ्या राजकीय पंडितांना यायला नव्हता. पुण्यात वर्षानुवर्ष चालणारी अजित पवारांची दादागिरी अखित मोडीत निघाली असून भाजपनं या गडाला किनार पाडलाय. पुणे महापालिकेत राष्ट्रवादीची भयंकर पिछेहाट झाली असून भाजपनं चक्क 100 जागांचा टप्पा गाठलाय. पण हे सगळं घडलं कसं? मुरली अण्णा विरुद्ध अजितदादा या लढाईत दादा नेमके कुठे थकले याची 5 मोठी कारणं आज आपण समजून घेऊयात. पहिलं कारण आहे, पुणेकरांनी फुकटचा प्रवास नाकारला. राष्ट्रवादीनं निवडणुकीत फ्री पीएमपीएल आणि फ्री मेट्रोच्या मोठ्या घोषणा केल्या होत्या, पण पुणेकर मंडळी खूप हुशार आहेत. त्यांनी फुकटच्या घोषणांपेक्षा भाजपच्या मेट्रो, भुयारी मार्ग आणि वाहतूक कोंडी सोडवण्याच्या कामाला जास्त पसंती दिली. आमच्या पदरात फुकट काही नको, पण शहराचा विकास हवा हा स्पष्ट संदेश पुणेकरांनी दिला. आणि दुसरं कारण आहे आरएसएसचा छुपा पण प्रभावी प्रचार. पुण्यात आरएसएसचा मोठा प्रभाव आहे. यावेळी निवडणुकीत संघानं अत्यंत शांतपणे पण प्रभावीपणे भाजपसाठी मैदानात उतरून काम केलं. हिंदुत्वाच्या मुद्द्यांसोबतच घरोघरी जाऊन झालेला हा प्रचार भाजपसाठी गेम चेंजर ठरला. त्यामुळे भाजपला अनेक कठीण जागांवर यश मिळवणं सोपं झालं. आणि तिसरं कारण ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांची ती एक मुलाखत. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक जाहीर मुलाखत झाली. या मुलाखतीत त्यांनी अजित पवारांच्या कार्यपद्धतीवर थेट हल्ला चढवला होता असं म्हटलं जातंय. या एका मुलाखतीनं पुण्यातलं वातावरण भाजपच्या बाजूने फिरलं आणि मतदारांच्या मनात संभ्रम दूर झाला. चौथं कारण आहे गुन्हेगारांना दिलेलं तिकीट. अजित पवारांनी काही ठिकाणी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना उमेदवारी दिली होती. हीच गोष्ट राष्ट्रवादीच्या अंगलट आली. सुशिक्षित पुणेकरांनी अशा उमेदवारांना सरळ नाकारलाय. भाजपनं याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीची कोंडी केली आणि त्याचा थेट फायदा मतदानातून दिसून आला. आणि 5वं कारण म्हणजे मतविभागणी आणि ठाकरेंची मतं. पुण्यात राष्ट्रवादीचा पराभव होण्यामागे एक मोठं कारण म्हणजे ठाकरे गटाच्या मतांची झालेली विभागणी. अनेक ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाची मतं राष्ट्रवादीने न जाता दुसरीकडे वळली आहेत, ज्याचा फटका थेट अजित पवारांच्या उमेदवारांना बसला. आता पुण्याच्या महापौर पदावर पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकणार हे निश्चित झालंय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.